आमचं जे काम आहे सरकारच्या लोकांसाठी जेवढाही योजना ज्या बनवलेल्या आहेत त्या सामान्य टोकापर्यंत शेवटच्या माणसाला, गरीब माणसाला मिळाल्या पाहिजेत याचे लक्ष देण्याचं काम आपण सगळ्यांनी मला दिलं आहे, सामान्य जनतेने. भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार पडोळे साहेब आणि या ठिकाणी गोरेगावला आढावा बैठक संपन्न झाली. शिक्षण असेल, आरोग्य असेल, वन विभाग असेल, रस्ता बांधकाम, तर या ठिकाणी आता जे आपले खासदार साहेब आहेत यांच्याकडे कमीत कमी 8 ते 9 तालुके आहेत. या ठिकाणी दौरा केलेला. तर सर एवढे सर आढावा बैठक घेतल्या, तिथून तुम्हाला आवडलेला आढावा कोणता? आतापर्यंत आढावा बैठक चालूच आहे. टोकापर्यंत शेवटच्या माणसाला, गरीब माणसाला मिळाल्या पाहिजेत याचे लक्ष देण्याचं काम आपण सगळ्यांनी मला दिलं आहे, सामान्य जनतेने. तर त्या सगळ्या सरकारच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असोत की स्टेट गव्हर्नमेंटच्या योजना असोत, त्याला मिळाला पाहिजे, त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. यासाठी ही आढावा बैठक आज घेतली होती. या आढावा बैठकमध्ये जवळपास वर झाले 1-2 ते अब्सेंट होते, ते आपण घेऊ. येणाऱ्या 7 तारखेला दिशा कमिटी ठेवलेली आहे, तिथे सुद्धा या आढावाचा फायदा होईल. जे जनतेचं लाकून आहे, ज्या सिस्टमचे लाकून आहे, इथं काही माहीत झालेलं आहे त्या प्रशासनाला आपण दिलेलं आहे. आता गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये फिरत सर्वात भाग मागे पडलेला किंवा समोर आहे, कोणता तुम्ही लोकसभेमध्ये प्रश्न विचारला? तुम्ही प्रश्नाबद्दल विचारलं तर सामान्य जनतेचं प्रश्न सगळ्या ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, सगळ्या फेल्युअर योजना आहेत. सोलर पंपाची योजना आहे, आता आढावा बैठकामध्ये आम्ही विचारले असता शेतकरी म्हणतो 2 ते 3 तास, 5 ते 6 तास सोलर पंप चालतो म्हणतात. आता हे सरकार त्यांना आणि सोलर पंप लावण्यासाठी ते प्रेशर टाकत आहे. धानाची शेती, धानाचा कटोरा म्हणून आपला क्षेत्र इथं ओळखला जातो आणि त्यासाठी 12 तासाच्या वरून कमीत कमी पाणी पाहिजे. वॉटर लव्हिंग क्रॉप आहे धान, तर त्या 5 ते 6 तासात काही धान पिकू शकत नाही आणि शेतकऱ्यांची आत्महत्या हे निरंतर वाढतच राहतील. प्रत्येक योजना आहे फक्त बोलण्याचं काम आहे, योजना बिलकुल फेल्युअर योजना आहे. सामान्य जनतेला याचा काही त्याकरता प्रत्येक प्रश्न आपण हे दिल्लीमध्ये मांडू. सर आता जोपर्यंत योजना टप्पा 2 लई तक्रारी आहेत सर, या संदर्भामध्ये लई प्रत्येक गावामध्ये भांडणं सुरू आहेत. सर काही लोक म्हणतात सरपंचाला दोष देतात, काही तिथले जे डाटा ऑपरेटर आहेत घरकुल योजनेचे. तर सर या मुद्द्यावर तुमचं काय मत? तुम्हाला सांगितलं या सरकारला माहित नाही का या देशामध्ये किती पॉप्युलेशन आहे. 2011 मध्ये जनगणना केली होती आणि जातीने आता सोडूनच द्या, मग हे डाटा कसं घेतात सांगा. यांच्याजवळ किती जातीचे, किती माणसं, किती लाभार्थी आहे, कोणाला गरज नाही हा यांच्याकडे डाटाच नाही वाटतात. सगळ्यात फेल्युअर योजना आहे. फक्त तोंडातोंडी सांगतात 2 करोड घर बनवले, 3 करोड बनवले असं हे सांगतात आणि लोकांची, जनतेची तीच सरकार करत आहे. तर असे होते भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार साहेब यांनी जेवढ्या समस्या असेल गोंदिया जिल्ह्यात घरकुलची, तर या संदर्भामध्ये आता बघूया आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे मांडतात. 24/12 धनंजय चौहान, गोंदिया. अधिकारियों के ऊपर रखे वहाँ के काम नहीं होने देने का एक इनके पीछे लगा रहा है. ऐसे कितने ग्राम पंचायत को कुछ लोगों ने बोला कि पंचायत समिति से कोई भी काम नहीं करना, वहाँ के कोई इंटीमेट नहीं बनाना. ऐसा हो रहा है क्या? त्या ग्रामपंचायतीमध्ये यांनी त्या सगळ्या लोकांना घरकुल यांनी दिलं. आता बोलला मोदी आवाज योजना, मोदी आवाज योजनेमध्ये जेव्हा यांनी ओबीसी किल्ला घेतला तर उरले गोवारी समाज आणि एनटी त्या पंतप्रधान यादीमध्ये, मग त्यांना आता पीएमच्या यादीमधून 52च्या टार्गेट आला. तर सगळ्यात आधी त्या लोकांना प्रायोरिटी द्यायला पाहिजे ना, त्याच्यानंतर सुद्धा यांनी प्रायोरिटी दिली नाही. दुसरी गोष्ट अशी, आता काही वेळाच्या आधी आपल्या कृषी विभागाच्या आढावा सादर करण्यात आला. मी वस्तुस्थिती आपल्याला सांगत आहे खासदार महोदय, जेव्हा या तालुक्यामध्ये ट्रॅक्टरची सबसिडी द्यायची राहते तेव्हा ती पर्टिक्युलर, आणि मी जातीने सांगतो, जबाबदारीने सांगतो, ती जेव्हा यादी 5 ट्रॅक्टर द्यायची आहे ती यादी आमदार महोदयाकडे द्यावी. त्या आमदार महोदयाकडून यादी पंचायत समितीला येईल. घाटे इथं आपल्या गोरेगाव
तिथे रेती उपलब्ध मुरुमाच्या कार्यक्रम कसं वन विभागामध्ये 8 दिवसात टाकलं मागच्या 80 लोग अपने घर को उसमें से 10 लोग सर DPR 2 में सैंक्शन किए पर वो खासगी जमीन और वो प्राइवेट वो खासगी जमीन पर है तो वो इस बार जब हमने मोदी ने पुन्हा त्याच्यामध्ये 9 काम केलेले होते एक पण पूर्ण झाले आणि गरीब वस्तीमध्ये 26 लाख होते त्याच्यामध्ये 3 काम केले होते ते पण पूर्ण झाले तर सध्या 24-25 मध्ये बाकी झालेलं सुद्धा अरे आकडे परफेक्ट पाहिजे म्हणून म्हटलं तुम्ही द्यायला पाहिजे हे तुम्ही अदालत देत असाल ना एवढे जळाले एवढे कामं असतील मग वरच्यावर मी उभारणे मग लोकांकडून पैसे घेणे सरकारकडून जळला तर तुम्ही पैसे देता का ह्या लोक कंप्लेंट करतात पैसे घेतात ह्या लोक कंप्लेंट करतात पैसे घेतात दोन्ही जिल्ह्याचे ट्रान्सफॉर्मर चेंज करायचे पैसे घेतात थोडं पहा तुम्ही किती आहे त्याच्याकडे प्रायव्हेट ज्याला तर काही करते 369 लाभार्थी आहेत तसेच श्रावणबाळ योजनेअंतर्गत श्रावणबाळ सर्वसाधारण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असे 4212 लाभार्थी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना त्याच्यामध्ये 4655, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती योजना त्याच्यामध्ये 991 आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती योजना त्याच्यामध्ये 41 लाभार्थी आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटची जी योजना आहे त्याचं पेमेंट आता डीपीटी मार्फत होणार आहे. डिसेंबर पासून जो पेमेंट डीपीटी मार्फत होणार आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचं पण